नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या ज्योतिषशास्त्रीय घटनेचा वेध घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे शनी अमावस्या. ही घटना नेमकी काय आहे? वृषभ, कर्क, तूळ आणि मीन या 4 विशिष्ट राशींवर तिचा कसा आणि काय प्रभाव पडतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून मार्ग काढण्यासाठी पारंपरिक शास्त्र काय उपाय सुचवतं, हे सगळं आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या माहितीत आपण सुरुवातीला शनी अमावस्येची ओळख करून घेऊ, त्यानंतर त्या 4 राशींवरील प्रभाव समजून घेऊ आणि शेवटी काही सोपे पारंपरिक उपाय आणि तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला पाहू. तर सर्वात आधी शनी अमावस्या म्हणजे नक्की काय, याची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रीय परंपरांनुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. आता हे एवढं महत्त्वाचं का आहे? कारण असं मानलं जातं की या विशिष्ट चंद्रकलेदरम्यान वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप जास्त वाढतो आणि म्हणूनच या काळात काही विशिष्ट राशींच्या व्यक्तींनी थोडी जास्त काळजी घेणं अपेक्षित असतं. आणि यंदा ही अत्यंत महत्त्वाची घटना कधी घडतेय माहितीये? 16 मे रोजी. त्यामुळे कॅलेंडरवर 16 मे ही तारीख नक्की नोंदवून ठेवा, कारण या दिवशी होणारे बदल समजून घेणं आपल्या सर्वांसाठीच खूप उपयुक्त ठरणार आहे. चला, आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. सर्वात आधी पाहूया वृषभ आणि कर्क या 2 राशींवर याचा कसा परिणाम होणार आहे. जर आपण वृषभ राशीचा विचार केला तर सध्या खर्चावर अत्यंत कडक नियंत्रण ठेवणं ही काळाची गरज आहे. म्हणजे कसं, अनावश्यक खर्च टाळले तरच आर्थिक ताण कमी राहील. कामाच्या ठिकाणीही थोडे गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे शांत राहणं खूप गरजेचं आहे. जुन्या कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमधून काही त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे राग आणि अहंकार बाजूला ठेवून अत्यंत शांतपणे निर्णय घ्या. आणि हो, या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आता कर्क राशीकडे वळूया. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी परिस्थिती थोडी वेगळी आहे. इथे सर्वात मोठा सल्ला आहे तो म्हणजे पार्टनरशिप किंवा भागीदारीत काम करताना अतिशय सावध राहण्याचा. गैरसमज किंवा विश्वासाच्या अभावामुळे नात्यांमध्ये विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो, अगदी मतभेदही होऊ शकतात. त्यामुळेच या काळात कोणतेही मोठे आर्थिक निर्णय किंवा मोठी गुंतवणूक टाळलेली बरी. इतरांवर जास्त अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं जास्त फायद्याचे ठरेल. या दोन्ही राशींची एकत्र तुलना केली की एक खूप रंजक गोष्ट लक्षात येते. एका बाजूला वृषभ राशीला प्रामुख्याने आर्थिक आणि कायदेशीर ताणतणाव हाताळायचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला कर्क राशीच्या वाट्याला भागीदारी आणि विश्वासाचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान आलं आहे. है की नाही रंजक? आता पुढे जाऊया आणि पाहूया तूळ आणि मीन या उर्वरित 2 राशींसाठी ही शनी अमावस्या काय घेऊन येत आहे. तूळ राशीसाठी हा काळ मानसिक आणि शारीरिक तणाव वाढवणारा असू शकतो. कामाचा प्रचंड ताण आणि जवळच्या नात्यांमध्ये जाणवणारा दुरावा यामुळे नकारात्मक विचार मनात येऊ शकतात. पण काळजी करण्याचं कारण नाही. अशावेळी योग आणि ध्यानाचा आधार घेणं हा एक उत्तम मार्ग आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या काळात कुणालाही पैसे उधार देताना 10 वेळा विचार करा. अत्यंत काळजी घ्या. मीन राशीबद्दल बोलायचं झालं तर वादविवाद आणि भांडणांपासून 2 हात दूर राहणंच सध्या शहाणपणाचं ठरेल. करिअरच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि कामात बाहेरचे लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. सततच्या धावपळीमुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय जोडीदाराच्या तब्येतीची काळजीही सतावू शकते. त्यामुळे प्रत्येक परिस्थिती अत्यंत संयमाने आणि शांतपणे हाताळणं गरजेचं आहे. बरं, हे सगळं ऐकून टेन्शन आलं असेल तर थांबा. या सर्व आव्हानांवर पारंपरिक ज्योतिषशास्त्रात काही अतिशय प्रभावी उपायही सुचवले आहेत. ते कोणते ते आता आपण पाहूया. या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी 4 मुख्य उपाय सांगितले जातात. पहिला उपाय म्हणजे शनिदेवाची पूजा करून मनोभावे व्रत ठेवणं. दुसरं म्हणजे मनाच्या शांततेसाठी शनिमंत्रांचा जप करणं. तिसऱ्या उपायात पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून तिथे तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि चौथा अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे सकाळी लवकर स्नान करून पितरांना तर्पण देणं. असं मानलं जातं की या उपायांनी पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि संकटांची तीव्रता कमी होते. आता आपण ह्या संपूर्ण आढाव्याच्या अगदी शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी. ही दिलेली सर्व माहिती केवळ सामान्य ज्ञान आणि आपल्या सांस्कृतिक परंपरांच्या अभ्यासावर आधारित आहे. ह्या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक दुजोरा देण्याचा उद्देश नाही.
आयुष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयांसाठी कायम एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं केव्हाही उत्तम. आणि जाता जाता एका अत्यंत रंजक प्रश्नावर आपण सर्वांनी विचार करायला हवा, अशा या पारंपरिक ज्योतिषशास्त्रीय समजुती आपल्या आजच्या आधुनिक, दैनंदिन निवडींना आणि निर्णयांना नेमका कसा आकार देतात. हे जुने विचार आजही आपल्या वागणुकीवर कसा प्रभाव पाडतात, हा खरोखरच विचार करण्यासारखा विषय आहे, नाही का? ह्याच कुतूहलासोबत आजचा हा विषय आपण इथेच थांबूया.